आज आपण मस्त अशी चमचमीत हिरव्या वाटणाची भाजी बघणार आहोत. तर त्यासाठी इथे मी कांदा घेतलेला आहे. तर 2 कांदे घेतलेले आहेत. ते असे मोठ्या-मोठ्या आकारात चिरून घेतलेले आहेत. 10-15 लसणाच्या बाकड्या घालायच्या आहेत. 1 इंच आल्याचा तुकडा घालायचा. सर्व जिन्नस छान असे परतवून घ्यायचे आहेत. आता त्यामध्येच इथे मी खोबऱ्याचे काप घातलेले आहेत आणि थोडीशी मी इथे 7-8 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. थोडीशी मगजबीसुद्धा घातलेली आहे. सर्व जिन्नस परतवून घ्यायचे आहेत आणि हे आपल्याला थंड करून मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचे आहेत आणि चांगली मूठभर अशी आपल्याला ही कोथिंबीर घालायची आहे, कारण आपल्याला ही हिरव्या वाटणाची भाजी बनवायची आहे आणि याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. आता आपल्याला ही डायरेक्ट कुकरमध्ये भाजी बनवायची आहे, तर कुकरमध्ये तेल घालून घ्यायचं आहे. तेल छान तापल्यानंतर वाटण घ्यायचं आहे. वाटण परतवून झाल्यानंतर इथे मी 1 मोठा चमचा धने पावडर आणि 1 चमचाभर मी ते किचन किंग मसाला घातलेला आहे. आता हे छान असं परतवून घ्यायचं आहे. आता हे वाटण जळू नये म्हणून आपल्याला थोडंसं याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्याला विसळून थोडंसं याच्यामध्ये पाणी घालून घेऊयात आणि आता याला छान असं परतवून घेऊयात. आता इथे मी 1 बटाटा घेतलेला आहे. त्याचं वरचं साल्ट काढून ते चिरून घेतलेलं आहे आणि इथे मी चवळी आणि चणे भिजवून घेतलेले आहेत. 1-6 तास मी हे चवळी आणि चणे भिजत घातले होते. आता ते पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता तुम्हाला घट्ट पातळ जेवढी ग्रेव्ही आहे का तेवढं तुम्ही पाणी घालून घेऊ शकता. आता चवीनुसार मीठ आणि गरम मसाला घालायचा आणि नंतर आपल्याला इथे पाणी घालून घ्यायचं आहे. एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. मस्त अशी ही चमचमीत भाजी तयार होते. तुम्ही भाकरीसोबत, भातासोबत खाऊ शकता किंवा चपातीसोबत सुद्धा ही भाजी तुम्ही खाऊ शकता. अशी मस्त चमचमीत ही भाजी तयार होते आणि चवीला एकदम मस्त भन्नाट अशी लागते. आता काय करूयात, पाणी घालून घेऊयात. तुम्हाला जेवढी घट्ट पातळ भाजी हवी तेवढं तुम्ही पाणी घालून घेऊ शकता. आता याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि याला कमी गॅसवर 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. मस्त अशी आपली ही भाजी शिजून तयार होते. बघू शकता अगदी चमचमीत झणझणीत आपली ही भाजी तयार आहे. तर मग करता येणं अशी ही चमचमीत भाजी नक्की करा. भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता आणि रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा ही तुम्ही भाजी करून खाऊ शकता. तर व्हिडिओला जाता जाता लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.